नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. फक्त एका क्लिकच्या अंतरावर अमेरिकन नागरिकांना फसवणारे सायबर गुन्हेगार त्यांच्या सुरक्षित अड्ड्यांमधून हसत होते. त्यांना वाटलं आपल्यापर्यंत कोण पोहोचणार, आपल्याला कोण थांबवणार. पण CBI सज्ज झाली होती. ट्रॅकिंग, सर्व्हिलन्स आणि गुप्त मिशनच्या मालिकेनंतर सायबर ठगांच्या साम्राज्यावर महाधडक पडली आणि आंतरराष्ट्रीय सायबर क्राईम नेटवर्कचा शेवट सुरू झाला. भारताच्या गुप्त पथकानं एकेकाला कोंडीत पकडत बेकायदेशीर कॉल सेंटरचं शटर कायमचं खाली ओढलं. अमेरिकेच्या दूतावासानं सार्वजनिकपणे हात जोडत भारताच्या या डिजिटल सर्जिकल स्ट्राईकला सलाम केलाय. केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात CBI अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर क्राईम नेटवर्कचा भांडाफोड केलाय. या कारवाईबद्दल अमेरिकेनं CBIचे आभार मानलेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवरील पोस्टमध्ये अमेरिकेच्या दूतावासानं लिहिलं, भारताच्या CBIनं अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणारं एक बेकायदेशीर कॉल सेंटर बंद केलं आणि आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी नेटवर्कमधील एक महत्त्वपूर्ण ऑपरेटिव्हला अटक केलेली आहे. समन्वयित गुप्त माहिती आणि निर्णायक कृतीद्वारे आमच्या संस्था भविष्यातील स्कॅम थांबवण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. या सततच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. अमेरिकन दूतावासानं एक अधिकृत निवेदनसुद्धा जाहीर केले. त्यामध्ये असं म्हटलं आहे की CBIनं ट्रान्सनॅशनल सायबर क्राईम नेटवर्क चालवणाऱ्या मुख्य फरार आरोपी विकास कुमार निमारला अटक केली आहे आणि लखनौमध्ये चालणाऱ्या अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटरचा भांडाफोड केला आहे. CBIनं 24 सप्टेंबर 2024 रोजी या प्रकरणात केस नोंदवलेली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली. या दरम्यान पुणे, हैदराबाद आणि विशाखापट्टणम इथं चालणारी 4 बेकायदेशीर कॉल सेंटर्स बंद करण्यात आलेली होती. केस नोंदवल्यापासूनच मुख्य आरोपी विकास कुमार निमार फरार होता. तो पुणे आणि विशाखापट्टणममधील बेकायदेशीर कॉल सेंटर VC इन्फॉर्मॅट्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड सुरू करण्यास आणि चालवण्यासाठी मुख्यत्वे जबाबदार होता. अमेरिकन दूतावासानं सांगितलं, आरोपीला अटक करण्यासाठी CBIनं पुण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातून वॉरंट घेतलं. त्यानंतर एजन्सीनं 20 नोव्हेंबर 2025 रोजी लखनौ येथील त्याच्या घरी छापा टाकला. त्याला अटक केली. तपासात 14 लाख रुपये रोख, मोबाईल फोन आणि गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. छाप्यादरम्यान लखनौमधील आणखी एक बेकायदेशीर कॉल सेंटरसुद्धा CBIनं बंद केलं, जिथून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केलं जात होतं. या ठिकाणाहून 22 लॅपटॉप्स जप्त करण्यात आलेले असून त्यामध्ये डिजिटल पुरावे आहेत आणि लॅपटॉप सायबर क्राईम नेटवर्क चालवण्यासाठी वापरले जात असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. बातमी सकारात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं या ध्येयावर काम करत आहेत की भारत फक्त तंत्रज्ञानाचा उपभोक्ता न राहता त्याचा निर्माता बनावा आणि जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाचं केंद्र बनावं. मेक इन इंडिया, संरक्षण उत्पादन आणि एरोस्पेस क्षेत्रासारख्या क्षेत्रानंतर आता सरकार रेअर अर्थ मेटल्समध्ये सुद्धा आत्मनिर्भर होण्याची तयारी करत आहे. याच उद्देशानं सरकारनं 7,280 कोटी रुपयांची PLI योजना मंजूर केलेली आहे, ज्यामुळं भारतात या उच्चतंत्र धातूंचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होईल. रेअर अर्थ मेटल्स म्हणजे काय ते आपण पाहूया. रेअर अर्थ मेटल्स प्रत्यक्षात 17 विशेष घटक आहेत, जे लॅथेनाइट्स ग्रुपमध्ये येतात. हे हलके, चमकदार असून तंत्रज्ञान उपकरणामध्ये अत्यंत उपयुक्त आहेत. निओडायमियम, युरोपियम, समेरियम आणि लॅथेनम हे यामधले प्रमुख घटक आहेत. सध्या जागतिक पातळीवर या धातूंवर चीनचं वर्चस्व आहे, जे या धातूंवर नियंत्रण ठेवून जागतिक बाजारपेठेमध्ये आपलं प्रभुत्व टिकवून ठेवत आहेत. हे कुठं वापरलं जातं ते आपण बघू. रेअर अर्थ मेटलचा वापर इलेक्ट्रिक वाहन, ग्रीन एनर्जी टेक्नॉलॉजी, एरोस्पेस, संरक्षण उत्पादन, क्षेपणास्त्र, मार्गदर्शन प्रणाली, रडार, स्मार्टफोन, वैद्यकीय उपकरणं आणि इलेक्ट्रॉनिक चिप्ससारख्या उच्च तंत्र उद्योगांमध्ये झपाट्यानं वाढत आहे. भविष्यात भारतात या धातूंची मागणी सध्याच्या पातळीपेक्षा जवळपास दुप्पट होण्याची शक्यता आहे. सध्या देशातील मोठा हिस्सा चीनसह परदेशातून आयात केला जातोय. भारतासाठी चांगली बातमी अशी आहे की देशात सुमारे 69 लाख
टन रेअर अर्थ मेटलचं अंदाजित भंडार आहे. सध्या भारत दरवर्षी अंदाजे 4 ते 5 हजार टन रेअर अर्थ मेटल्स आयातीतून पूर्ण करतो. पण वाढती मागणी लक्षात घेऊन सरकार इच्छिते भारत फक्त आपली गरज पूर्ण करेलच नाही तर भविष्यात निर्यातक देशही बनेल. याचा उद्देश जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताची भूमिका मजबूत करणं असा आहे. सरकारची ही योजना घरेलू स्तरावर रेअर अर्थ स्थायी चुंबक उत्पादन वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत खनिज ऑक्साईडपासून अंतिम चुंबक तयार होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया भारतातच होईल. सरकार 5 कंपन्यांना पारदर्शक प्रक्रियेद्वारे परवाना देईल आणि ध्येय असं आहे की भारतात दरवर्षी 6,000 टन उत्पादन क्षमता विकसित केली जाऊ शकेल. यामुळं इलेक्ट्रिक वाहन, संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या उद्योगांना मोठा दिलासा मिळेल. ही योजना फक्त औद्योगिक धोरण नाही तर भविष्यातील तंत्रज्ञानात भारताला अग्रगण्य बनवण्यासाठी रणनीती आहे. जर योजना योग्य दिशेनं पुढे गेली तर भारत येत्या काही वर्षात रेअर अर्थ मेटल्स क्षेत्रात जागतिक स्तरावर नवीन शक्ती म्हणून उदयास येऊ शकतो. बातमी आहे छत्तीसगडमधून. छत्तीसगड सरकार येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक नवीन धर्मांतरण प्रतिबंधक कायदा आणण्याची तयारी करत. सरकारनं हा निर्णय बस्तर, जशपूर सारख्या आदिवासी भागांमध्ये धर्मांतरणासंबंधी वाद आणि तणाव सतत वाढत असल्यामुळे घेतला आहे. अनेकदा परिस्थिती इतकी बिकट झाली की पोलीस आणि प्रशासनानं हस्तक्षेप करावा लागला. सध्या राज्यात मध्य प्रदेशचा जुना कायदा लागू आहे ज्यात धर्म बदलण्यासाठी जिल्हा न्यायाधीशांची परवानगी घेणं आवश्यक आहे. परंतु सरकारला वाटतं की हा कायदा आता पुरेसा नाही, त्याला अधिक प्रभावी बनवण्याची गरज आहे. नवीन कायद्याचा मुख्य उद्देश स्पष्ट आहे की कोणताही व्यक्ती पूर्ण कायदेशीर प्रक्रिया न पाळता धर्म बदलू शकणार नाही. जर कोणत्याही व्यक्तीला धोका, दबाव, लालच किंवा फसवणूक करून धर्म बदलावा लागला गेला तर अशा प्रकरणांमध्ये कडक शिक्षा लागू होईल. सरकारची इच्छा अशी आहे की प्रत्येक धर्मांतरणाची माहिती कायदेशीर पद्धतीनं नोंदवली जावी जेणेकरून भविष्यात वाद निर्माण होणार नाही आणि आदिवासी भागांमध्ये शांतता राहील. हा कायदा धार्मिक स्वातंत्र्याचा आदर करेल पण जबरदस्तीनं किंवा अवैध धर्मांतरणावर कठोर बंदी घालेल. आता धर्म बदलणं सोपं राहणार नाही. व्यक्तीला धर्म बदलण्याआधी पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळावीच लागेल. धर्म बदलण्याच्या लेखनात जिल्हा न्यायाधीशांकडे माहिती देणं आवश्यक आहे जेणेकरून धर्म परिवर्तन व्यक्तीच्या स्वेच्छेनं आहे की कोणत्या दबावाखाली आहे हे स्पष्ट होईल. जर कोणीतरी नोंद न करता धर्म बदलला तर ते धर्मांतरण वैध मानलं जाणार नाही. जर कोणीतरी लालच, धमकी, फसवणूक किंवा दबाव वापरून धर्मांतरण करवलं तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई होईल. यात कैद आणि मोठा दंड देखील समाविष्ट आहे. लग्नाच्या माध्यमातून धर्म परिवर्तन करणं जे काही राज्यांमध्ये लव जिहाद म्हणून ओळखलं जातं अशा प्रकरणांमध्ये छत्तीसगड देखील कठोर कारवाई करू शकतो. पण लग्नासाठी धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न गंभीर गुन्हा मानला जाऊ शकतो. कायद्याचा उद्देश धार्मिक स्वातंत्र्य घेणं असा नाही परंतु प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या इच्छेनुसार धर्म निवडण्याचा अधिकार मिळेल. नवीन तरतुदींमुळं कोणतीही व्यक्ती धोका, दबाव किंवा लालच यामुळं धर्मांतरणाची शिकार होणार नाही. भारतात धर्मांतरण विरोधी कायद्याची सुरुवात ओडिशा 1967मध्ये तेथून झाली. ओडिशानं जबरदस्ती किंवा लालचानं धर्म बदलवणं हा गुन्हा मानला. मध्य प्रदेशनं 1968मध्ये हा कायदा आणला. उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान यांनी आपल्या कायद्यांना अधिक कडक केले. या राज्यांमध्ये धर्मांतरणासाठी धमकी, लालच, पैसा, नोकरी किंवा विवाहाच्या माध्यमातून फसवणूक केल्यास 3 ते 10 वर्षांची कैद आणि लाखो रुपयांचा दंड होऊ शकतो. बहुतांश राज्यामध्ये हा गुन्हा अजामीनपात्र आहे म्हणजे पोलीस वॉरंटशिवाय आरोपीला अटक करू शकतात आणि जामीन सहज मिळत नाही. पीडित जर नाबालिग महिला किंवा अनुसूचित जाती जमाती या समुदायातील असेल तर शिक्षा अधिक कडक असते. काही राज्यांमध्ये स्वेच्छेने धर्म बदलणं ही प्रक्रिया देखील जिल्हा न्यायाधीश यांना 30 ते 60 दिवस आधी लिखित सूचना देणं आवश्यक आहे. सर्व कायद्यांचा मुख्य उद्देश लोकांचं संरक्षण, फसवणुकीपासून वाचवणं आणि धार्मिक स्वातंत्र्याचं खरं संरक्षण करणं हा आहे. धर्मांतरणाचा धोका संघटित पद्धतीनं आणि योजना आखून केला जातो. विशेषतः कमजोर किंवा साधेपणा असलेल्या लोकांवर याचा परिणाम होतो. काही समूह हळूहळू मोठ्या प्रमाणात लोकांचे धर्म बदलवतात ज्याच्यामुळे स्थानिक जनसंख्या संतुलन बदलत असतं. याचा परिणाम राजकारण, पंचायत स्तरावरील निर्णय, प्रशासन आणि सामाजिक वातावरणावर होतो. बाह्य किंवा संघटित समूह आदिवासी समाजाची पारंपरिक जीवनशैली बदलवण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे समाजात विभाजन, कौटुंबिक तणाव आणि सामाजिक तणाव निर्माण होतो.
धर्मांतरित व्यक्तींचा वापर संघटना वाढवण्यासाठी किंवा चुकीच्या कृतींसाठी करू शकते. सुप्रीम कोर्टानंही म्हटले की जबरदस्ती किंवा लालसेनं धर्म बदलवणं देशाच्या सुरक्षिततेसाठी धोका ठरू शकतं. सरकारांचा उद्देश धार्मिक स्वातंत्र्य घेणं नाही, तर धर्मांतरण स्वेच्छेनं, सुरक्षित आणि पूर्ण कायदेशीर पद्धतीनं होईल याची खात्री करणं हा आहे. बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. सुप्रीम कोर्टामध्ये गुरुवारी समय रैना आणि इतर कॉमेडियन यांच्याविरुद्ध दिव्यांग व्यक्तींची चेष्टा केल्याप्रकरणी सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं कडक टीका करत सांगितलं, दिव्यांगजनांना पैशाची गरज नाही, त्यांना सन्मान हवा असतो. कोर्टानं रैनाला सुचवलं की ते स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त लोकांसोबत मिळून जागरूकता वाढवणारे शो आयोजित करावेत आणि त्यांच्या उपलब्धींना मंचावर प्रकट करावं. खंडपीठानं म्हटलंय की ते तुमचे पैसे घेऊ इच्छित नाहीत, त्यांना गरिमा आणि सन्मान हवाय. तुमच्या मंचाचा उपयोग त्यांच्या उपलब्धी दाखवण्यासाठी करा. कोर्टानं केंद्र सरकारला देखील विचारलंय की दिव्यांगांच्या सन्मानास ठेस पोहोचवणाऱ्या विधानांवर SC किंवा ST कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा का लागू केली जात नाही. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या कोर्टाच्या मताशी सहमती दर्शवलेली आहे. हे प्रकरण त्या व्हिडिओशी संबंधित आहे ज्यामध्ये रैनानं स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त दृष्टीहीन नवजात बाळ आणि त्यांच्या उपचार खर्चावर टिप्पणी केली होती. एका NGOनं यावर तक्रार करून याचिका दाखल केली. रैना आणि इतर कलाकारांनी महिन्यातून 2दा दिव्यांगजनांसाठी कार्यक्रम आयोजित करावे असं कोर्टानं सांगितलेलं आहे. पुढील सुनावणीपूर्वी किमान 2 असे शो पूर्ण करणं आवश्यक आहे. प्रकरणाची सुनावणी 4 आठवड्यानंतर होणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.